राज्यातील आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। सरकारी हॉस्पिटलमधील रुग्णांचं मृत्यू सत्र कधी थांबणार असा सवाल आता विचारला जाऊ लागलेला आहे। नांदेड, संभाजीनगर, कोल्हापूर पाठोपाठ नागपूरच्या सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा रुग्णांच्या मृत्यूचा धक्कादायक आकडा समोर आलाय। सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे सामान्य आणि गोरगरीब रुग्ण असतात। या रुग्णांच्या जीवाची सरकारी यंत्रणेला किंमत नाही का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। शासकीय रुग्णालयातल्या मृत्यूंवर शासकीय समित्या नेमल्या जातात, कारवाईचं सोंग काढलं जातं, मात्र पुढे काहीच होत नसल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। त्यामुळे हा आकडा कधी थांबणार, हे मृत्यूचं सत्र कधी थांबणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर नांदेडमधील सरकारी रुग्णालयामध्ये 2 दिवसांमध्ये 35 रुग्णांचा जीव गेलेला आहे। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये सुद्धा 12 रुग्ण दगावले आणि तिकडे राज्याची उपराजधानी नागपूरमधील 2 रुग्णालयांमध्ये 2 सरकारी रुग्णालयांमध्ये तब्बल 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे 24 तासांमध्ये। तर कोल्हापूरमध्ये सुद्धा 220 रुग्ण एका महिन्यात दगावलेले आहे। त्यामुळे यासाठी जबाबदार नेमकं कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। तर मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं असताना महाराष्ट्रासारखं जे प्रगत राज्य आहे त्या राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे का असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय। तर या सगळ्यावर खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। महाराष्ट्रामधली संपूर्ण व्यवस्था यंत्रणा कोलमडून गेलेली आहे। महाराष्ट्रामध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे। नांदेड, संभाजीनगर, अनेक जिल्ह्यात, नागपूर ठिकठिकाणी फक्त मृत्यूचं तांडव सुरू असताना या राज्याचं सरकार, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, एक डाऊटफुल बरं का आणि 2 हाफ, यांना त्याची चिंताच नाही आहे। ते राजकारणामध्ये अडकलेले आहेत, असण्यात बिजी आहेत। कोणाला पालकमंत्रीपद हवं आहे, कोणाला खातं बदलून हवं आहे, कोणाला आणखीन काय हवं आहे। लोक मरत आहेत। इतकं निर्दय आणि निर्गुण सरकार या राज्याच्या वाट्याला आलेलं आहे। अत्यंत घटनाबाजी बेकायदेशीर सरकार, संवेदनशून्य सरकार या राज्यात बसलं। तर संजय राऊत यांनी या ठिकाणी घणाघात केल्याचं पाहायला मिळत आहे। निशाणा साधलेला आहे। सरकारी हॉस्पिटलमधील मृत्यूंमुळे आता चिंता व्यक्त केली जाते। सरकारी हॉस्पिटल हे उपचार देण्यासाठी आहे, रुग्णांना बरे करण्यासाठी आहेत की मृत्यू केंद्र आहेत असा सवाल लोकशाही मराठी या ठिकाणी उपस्थित करते आहे। गोरगरिबांना जीवदान मिळणार का नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। तर सरकारी रुग्णालयांमध्ये जे अत्यंत गोरगरीब लोक आहेत ते उपचार घेण्यासाठी जात असतात आणि जर आपण ग्राउंड रियालिटी बघितली तर बरेचसे लोक सरकारी रुग्णालयांना घाबरतात, तिथं जायला धजावत असल्याचं पाहायला मिळतं आणि अशामध्ये ज्यांच्याकडे कोणताही पर्याय उरत नाही असे जास्तीत जास्त लोक हे सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी जात असतात। पण या गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ या रुग्णालयांमध्ये सुरू आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। एकीकडे औषधांची कमतरता असल्याची कारणं दिली जात आहेत, कारणं सुद्धा समोर येत आहेत आणि त्याचबरोबर मृत्यूचे मोठमोठे आकडे सुद्धा समोर येताना दिसून येत आहेत। ठाण्यातील कळवा इथल्या सरकारी रुग्णालयांमध्ये 2 महिन्यांपूर्वी अशीच एक दुर्घटना घडलेली होती। या ठिकाणी एका दिवसामध्ये तब्बल 18 रुग्ण दगावले होते आणि त्यानंतर आणखी काही दिवसांनी त्याच रुग्णालयामध्ये तसाच काहीसा प्रकार घडल्याचं समोर आलं होतं। तर 2 दिवसांपूर्वी नांदेडच्या सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी फक्त 2 दिवसांमध्ये तब्बल 35 रुग्णांचा मृत्यू झालाय आणि धक्कादायक बाब म्हणजे या 35 पैकी 16 हे नवजात बालकं दगावल्याचं समोर येत आहे। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये सुद्धा तसाच प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी एका दिवसामध्ये 12 रुग्णांचा मृत्यू झालाय। तर उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा 2 शासकीय रुग्णालयांमध्ये 24 तासात 25 रुग्णांचा जीव गेलाय। त्यामुळे हे रुग्णालय उपचार देण्यासाठी आहे, लोकांना बरे करण्यासाठी आहेत की मृत्यू केंद्र आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर सरकारी रुग्णालय हे मृत्यूचं केंद्र आहे का? सरकारकडून फक्त घोषणा केल्या जातात, काही केलं जात नाही का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल, मागील 2-3 दिवसामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यूचे जे आकडे आहेत ते धक्कादायक आहे, लोकांना विचार करायला लावणारे आहेत आणि त्याच्यामुळे आता सरकारची जी भूमिका आहे किंवा आरोग्य यंत्रणा एकूणच महाराष्ट्रामधील त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। इकडचे मृत्यू सत्र कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होतोय, काय अपडेट्स?
फराजी शासकीय रुग्णालयातील मृतांचा आकडा जो आहे तो अजूनही कमी झालेला नाहीये. तो मृतांचा आकडा वाढत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. ह्याच आकडा काही दिवसांपासून असाच सुरू होता, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं. याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नव्हतं. मात्र जेव्हा याकडे गांभीर्याने पाहिलं गेलं तर तेव्हा धक्कादायक मृतांची आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे. कारण 12 चिमुकल्यांचा जीव गेला नांदेडमध्ये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो, त्यासोबतच इतर शासकीय जे काही रुग्णालय इतर जिल्ह्यांमध्ये आहेत त्या ठिकाणी सुद्धा मृतांचा आकडा जो आहे तो मोठा आहे. नागपूरमध्ये सुद्धा ज्या मृतांचा आकडा आहे तो सुद्धा मोठा आहे. आणि एवढंच काय तर शासकीय रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमी पाहायला मिळतीये, औषधांची कमी पाहायला मिळते, औषधांचा तुटवडा पाहायला मिळतोय. जी काही मशिनरीज काम करतात ती सुद्धा व्यवस्थित नसल्याचं पाहायला मिळतंय. आणि शासकीय यंत्रणा, शासकीय मंत्री किंवा आरोग्य मंत्री जे आहेत हे कुठं लक्ष देतात हाच प्रश्न उपस्थित केला जातोय. या ठिकाणी पूर्णपणे मृतांचे आकडे वाढत चाललेत. मृतांचा आकडा एवढा वाढतोय की अक्षरशः त्या घरातील सदस्य जो आहे तो धाय मुकलून रडतोय. एवढी भयानक परिस्थिती असताना सुद्धा राज्य सरकारचं लक्ष नसल्याचं पाहायला मिळतंय. आरोग्य यंत्रणांनी जे लक्ष द्यायला हवं ते लक्ष सुद्धा नाहीये. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित केला जातोय, आरोग्यमंत्री काय करतायत, प्रशासन काय करतंय आणि हे मृतांचे आकडे रोखण्यासाठी काय तातडीचं पावलं उचलले जातील. कारण याआधी सुद्धा मृतांचे आकडे हे वाढले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झालेलं असताना सुद्धा त्यातून काही शिकायला त्यांना मिळालं नव्हतं. त्यामुळे आकडे हे वाढत गेले, मात्र मृतांचे आकडे कमी झालेले नाहीयेत. निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर या सर्व घटनांमधून, दुर्घटनांमधून आता जी शासकीय यंत्रणा आहे ती नेमकं काय शिकणार आणि हे आकडे थांबवण्यासाठी, हे मृत्यू थांबवण्यासाठी काय केलं जाणार ते पाहावं लागणार आहे. तर नांदेडच्या घटनेच्या पाठोपाठ नागपूरच्या मेयो आणि मेडिकल रुग्णालयामधील धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी अवघ्या 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूरच्या दुसऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि एकूण 25 रुग्णांचा जीव या ठिकाणी 24 तासांमध्ये गेला आहे. यामुळे नागपूरचं प्रशासन काय करतंय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 3150 प्रकारच्या औषधांचा तुटवडा आहे. 6 महिन्यांपूर्वी या औषधांची आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे मागणी केलेली होती, पण 6 महिने लोटले तरी सुद्धा ती औषधं मिळालेली नाहीयेत आणि रुग्णालयामध्ये फक्त 6 प्रकारची औषधं उपलब्ध असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे रुग्णालयामध्ये सर्पदंश असेल किंवा श्वानदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्याची माहिती समोर येते. त्यामुळे असे जर रुग्ण या ठिकाणी आले तर काय केलं जाणार, कशा पद्धतीने त्यांच्यावर उपचार करणार असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय. आणि अशामध्ये जर आणखी एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर त्याला नेमकं जबाबदार कोण असेल असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर प्रशासन आणखी काही लोकांचा जीव जाण्याची वाट बघतंय का असाही मोठा सवाल उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.